वंदे मातरम सोशल मीडिया परिवार, आशिष शेलारजी यांचा धन्यवाद करण्यासाठी हा खास व्हिडिओ आहे। आशिष शेलारजी, तुमचे खूप खूप आभार, धन्यवाद की तुम्ही शेवटी हे मान्य केलं की निवडणुकीमध्ये घोळ झालेला आहे, बोगस मतदान झालेलं आहे आणि त्याच्यामुळे मी तुमचा आभार मानते। परंतु कुठलाही क्राईम किंवा कुठलाही गुन्हा ज्यावेळेला घडतो त्यावेळेला त्या क्रिमिनल असेल किंवा त्या गुन्ह्याला कुठलाही जाती धर्म पंथाचं मुलामा देण्याची काहीच गरज नाहीये, कारण गुन्हेगार हा फक्त गुन्हेगार असतो, त्याला कुठली जात पंथ पक्ष संघटना या सगळ्या गोष्टी लागूच होत नाही। तर ज्या प्रकारे तुम्ही तुमचं मत मांडलं त्याचं स्वागत करत असतानाच तुम्ही वोट जिहाद आणि घर वापसी हे शब्द वापरले, तर त्या शब्दावर थोडासा आक्षेप एक भारतीय नागरिक म्हणून मला नक्कीच आहे। कारण कुठल्याही मतदारसंघामध्ये जर अशा पद्धतीचं बोगस मतदान होत असेल, झालं असेल किंवा होणार असेल, या गोष्टीचा निषेध हा झालाच पाहिजे। सगळ्या पक्षांनी येऊन या अशा प्रकारच्या ज्या मतदार याद्या आहेत त्या एकदम पारदर्शक मतदार याद्या तयार झाल्या पाहिजेत आणि त्याच्यानंतर पारदर्शक पद्धतीनं मतदान झालं पाहिजे। निवडणूक आयोगाची जी जबाबदारी आहे, निवडणूक आयोगाने ती जबाबदारी पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पडली पाहिजे आणि आपल्या देशाचं मतदान हे प्रामाणिकपणे कशा पद्धतीनं पार पाडता येईल किंवा आपल्या देशाचं मतदान हे फार पारदर्शक पद्धतीने कशा पद्धतीने करून घेता येईल ही जबाबदारी निवडणूक आयोगाची आहे, तसे अधिकार आणि त्यांचं कर्तव्य सुद्धा आहे। तर अशा पद्धतीनं कुठल्या मतदारसंघामध्ये कुठल्या जाती धर्माची मतं आहेत, बोगस मतदान आहे आणि ह्या मतदानामुळे कुठल्या उमेदवाराला काय फायदा होतोय तोटा होतोय आणि अशा पद्धतीनं घर वापसी वोट जिहाद असे नावं देऊन पुन्हा जातीय कायदा सुव्यवस्था धोक्यात येईल किंवा जातपातीच्या मुलामा जाती धर्माचा मुलामा या एवढ्या गंभीर प्रश्नाला दिला नाही पाहिजे। तर आशिष शेलार सरांचं मी पुन्हा अभिनंदन करेल, परंतु फक्त एवढी एक भारतीय म्हणून कळकळीची विनंती करेल की फक्त आणि फक्त वोट चोरी जिकडे होत असेल ती वोट चोरी थांबून वोट चोरी न होता पारदर्शकपणे मतदान होईल, कुठलाही घोळ होणार नाही, ही सगळी आम्हा सगळ्यांची जबाबदारी आहे। या गोष्टीला कोणीही कुठल्याही जाती धर्माचा मुलामा देऊ नये, जाती धर्माच्या कक्षेत ही गोष्ट आणू नये। हा लोकशाहीचा लढा आहे, लोकशाहीचा लढा फार प्रामाणिकपणे आपण